लाईनमॅन मित्रांनो आपल्या जागरूकतेची आवश्यकता दरम्यान संसदच्या दिशेने सामना सुरू होतो आणि या सामन्यातील पुन्हा एकदा सलामीच्या चढाईमध्ये आपण पाहतो रोशन आक्रमण लावलं जातं जबरदस्त किक यारी दृष्टी माळगाशी संघाकडून आक्रमण होताना बघतो आपण रोशन सलामीच्या चढाईवर तेवढीच कमालीची अंतर बघायला मिळतो आणि त्याला बाद देताना पुन्हा एकदा रेडवर करता रन केला जातो गंगम माईन वाडीचा आघाडीचा सलामीचा चढाई होतोय विशाल माईन या ठिकाणी मात्र विशालवर उत्तर शोधलं गेलंय विशालला जेरबंद केला जातोय शूटिंग मध्ये पाठवला जातोय आणि या सामन्यासाठी पंच म्हणून स्मिथलेस शर्यत अमर तस्करे शर्यत सुरेश छादे सर वडापाव खाताना आपण बघतो दरम्यान जबरदस्त कामगिरी पुन्हा एकदा गुण जातो यारी दस्ती बाळबाची संघाला साठवण करण्याचा प्रयत्न होता आणि बोनस पॉइंट यारी दस्ती माळगाशीकडून पुन्हा एकदा रेडवर करतो रोशन जोरदार आक्रमण वादळी आक्रमण रोशन साठी मात्र या ठिकाणी रोशनवर देखील उत्तर शोधलं जातं रोशनला जेरबंद केला जातं मैदानाच्या बाहेर जावं लागतं गोष्टी क्रमांक 5 पुन्हा एकदा एंटरचा चांगला सरकतो आता मात्र रेडवर प्रसारण केलं जातो पुन्हा एकदा दुःखम स्थितीतले दोन्ही संघात एक जबरदस्त असा चढाई होतो त्याचप्रमाणे केला जातोय महाराष्ट्राच्या लालबागेतल्या बर्दनी खेळामध्ये एक जबरदस्त खेळ आपल्याला या सूर्यकंकित मैदानावरच्या दुसऱ्या दिवसाकरिता बघायला मिळतो अनेक नामवंत संघ या ठिकाणी आपल्या खेळाची प्रसिद्धी आपल्या खेळातून आपल्या रोमरच्या पकडीतून आकर्षक चढायांमधून दाखवून देतात प्रेक्षकांच्या मनाबरोबराची दुःखा बोलणारे काही सामने असतात काही सामने एकतर्फी असतात मात्र सामन्यातील रंगत हळूहळू वाढणार आहे कारण क्वार्टर फायनलच्या याच पद्धतीला आजच्या दुसऱ्या दिवसातून दुसरा सामना खरोखरच उत्तम असं लाईनमन ती कामगिरी बजावणारे आपले लाईनमॅन्स आहेत क्रमांक 7 दोन रोशन मैदानाच्या बाहेर आहे जेवढा वेळ रोशन मैदानाच्या बाहेर राहणार आहे तेवढं फायद्याचं असणार आहे या ठिकाणी गंगोबा माईनवाडी संघासाठी मला वाटतं राखीव क्षेत्राला त्याचा काय लागतं स्पर्श होतं कोणत्या डिफेंडरला टिकल्याशिवाय तिसऱ्या साड्याचा इशारा दिला जातो त्यामुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं आता मात्र तिसऱ्या साड्याचं आव्हान घेऊन येतो त्यावेळी जास्त मायबाशी संघाचा चढाव होतो डाव्या क्षेत्ररक्षक कडून अचूक चौडा पकडूचा नमुना बघायला मिळतो आता मात्र रोशन मैदानात आहे विशाल मैदानात आहे 5 रेडमार्क पुरवतो
रिव्हर्स किकचा इस्तेमाल केला होता. एक गुण जातो. दरम्यान रेड मार्कर येतो रोशन. दरम्यान विशाल भाई जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे की क्वार्टर फायनलचा हा सामना सेमीफायनलच्या दिशेने घेऊन जाणारा सामना आहे. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांना आजमावताना चांगल्या प्रकारे खेळ करतील. 3-4 अशा गणफलकार सामना सुरू आहे. पुन्हा एकदा संयमी खेळ बघायला मिळतोय. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा संधी दिली जाते. जसे क्रमांक 5 साठी वारंवार आपल्या संघाकडून आक्रमक चढावा बघायला मिळतात. या ठिकाणी मात्र या चढाईपटूवर देखील उत्तर शोधलं गेलं. आता मात्र संघाची मदार खांद्यावर घेऊन पुन्हा एकदा दुसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकृत करण्यासाठी येतोय. विशाल कुत्ररक्षक आहे. रोशन चढाईसाठी सज्ज होतो. विशाल बाई विरुद्ध रोशन अशी सुरू असलेली लढत लोक आपण बघतो. पुन्हा एकदा रोशनवर उत्तर शोधलं जातं. क्रमांक 5 भाग आहे. दरम्यान क्रमांक 5 उत्तम अशी कामगिरी करतात आपले लाईनमॅन मित्र आणि त्यांच्या या जागरूकतेनं निश्चितपणे चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळतो या मैदानावर. खरोखरच या मंडळाच्या आदर्श घ्यावा अशा प्रकारचे आदर्श मैदानावरच्या सुंदर चढाव्या रिव्हर्स पद्धतीचे नमुने पाहण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षण असताना लगातार आपल्या सगळ्या घरांचा या प्रकारे नेतृत्व करत असतो. रेडमार्कवर जबरदस्त चढाईपटूला प्रसारित केला जातो. तो चढाईपटू पुन्हा एकदा या चढाईमध्ये बघायला मिळतो. या आधीच्या चढाईमध्ये ज्या चढाईपटूवर उत्तर शोधलं गेलं होतं ज्याला जरगंड केला गेला होता. एक डिफेंडर बॅटलाईनला स्पर्श झाला होता. खेळून झालं होतं. त्याच्यामध्ये निश्चितपणे एक गुण गेला होता बाईडवाडी संघासाठी. सुरक्षक कडून अचूक अशा प्रकारच्या नमुना बघायला मिळतो. आणि पुन्हा एकदा गुण जातो गांगोली बाईडवाडी संघासाठी. आता मात्र 5 नंबरचा चढाई होतो. रेडमार्कर केवळ 3 डिफेंडर आहेत. 2 एक्स्ट्रा डिफेन्स असताना पुन्हा एकदा सगळ्या प्रकारचे नावे संघ जर या चढाईपटूला जर बंद केला तर 2 गुण मिळू शकतात. 2 गुणांचे नावे संघ यावं लागतं. 7-4 अशा गुण प्रकार सामना सुरू. गंगोबा बाईडवाडी 7 गुण आणि 4 गुण या दिवशी बायलाच्या संघाचे. त्या मात्र रोशन मैदानाच्या बाहेर आहे. रोशनला मैदान जाणं गरजेचं आहे. महिला सपोर्टासाठी नागेशंदे पकड झाली तर 2 गुण मिळू शकतात. तशा प्रकारची संधी देत नाही. आपल्या चतुरस्थ वाद्य सर्वांचे लक्ष वेधून घेतो. खेळाच्या दिशेने वळूया. 6 विरुद्ध फुलांनी 7 विरुद्ध 1 असा रंगलेला सामना
दरम्यान आता मात्र एखाद्या गुण घेण्याची गरज आहे. निर्मल कोर्पापर्यंत केला जातो. जसे क्रमांक 7 हे गोळ आहे आवाज कुस्ती ताज बघा मैदानात काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान ट्रेफलवंत क्षेत्र या ठिकाणी मात्र आपल्या अंगामध्ये अविश्वास करताना बघायला मिळते. ऑन फायर रायडर अतिशय सहस्त्र आपली मध्यरस्थ पार केले गेले होते. साध्य केलं होतं. दरम्यान डू ऑल डाय पुन्हा एकदा डू ऑल डाय रेडचं आव्हान असणार आहे. याने जास्त मायावासी संघासाठी देखील शूटिंगचा खोडील आपल्या डिफेंडर्सला विन करायचं असेल रिलाइज करायचं असेल मैदानात आणायचं असेल तर या सराईला दमदार खेळ करावा लागेल. एक जबरदस्त कामगिरी अफेन्स आणि डिफेन्स दोन्हीमध्ये विशाल बावन आणि त्याच्या चमू मैदानावर उत्कृष्ट खेळ दाखवतो. शेवटची 4 मिनिटं गुणवंत 8 गुण आहेत. गंगोबा माहिनवाडी संघाचे 5 गुण आहेत. यारी दस्त मायवासी संघाचे 8 3 गुणांची आघाडीवर पुन्हा एकदा या चढाईपदासाठी सत्य टाकायचं नावे संधी असणार. आतमध्ये गेला दरम्यान कोणत्या दुकानावर गडगडगडाचा चढायचा तो यारी दस्त मायवासीकडून चढाईसाठी सज्ज होता. आणि बोनस पॉइंट वगैरे पुन्हा एकदा सगळं प्रकारचं नावे संधी आहे. शेवटची 3 मिनिटं सामन्याची वेळ हळूहळू कमी होते. रोशनला मैदानात आणणं गरजेचं आहे. या ठिकाणी सगळ्याचे नावे संधी आता मला वाटतं मला सुद्धा ठाकल झाला आता घरासाठी दाखवायला झाला. सिंगल पॉइंट आमच्या थंडी उडाले होते असं होतं कधीतरी होतं. शेवटसाठी जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतो. आपल्या तालुक्यातील नामवंत देणे संघ अतिशय नावाजलेले देणे संघ आहेत. त्यामुळे निश्चितपणे शेवटच्या क्षणापर्यंत सांगतात नावाचा कोणता संघ विजयी होईल. जबरदस्त दोन्ही संघात आता मात्र केवळ 2 डिफेंडर मैदानात आहेत. जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा रेड मार्कवर तसं प्रकारचे नावे संधी एक गुण जाते. निधन गोष्टी सावध ठेवले. पुन्हा एकदा गुण जाते. जबरदस्त खेळ मैदानात बघायला मिळतोय. चौदा 10 अशा दोन्ही प्रकार सगळं बघताना असंच वाटतं. कबड्डीचा थरार कमीच वाटतो. असं वाटतं की आखाड्यातली कुस्ती झाली. दरम्यान जर्सी क्रमांक 5 मैदानात या ठिकाणी मात्र जबरदस्त कामगिरी अफेन्समध्ये उत्तम अशी कामगिरी करतो. चढावतो जबरदस्त कामगिरी म्हणावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा रोशन असू दे गळा भेट करायचं म्हटलं त्याला अंकार